उन्हाळा सुरू झाला की लिंब खूप महाग होतात, तर आत्ता लिंब स्वस्त आहेत तोपर्यंतच ह्या 2 रेसिपीज बनवल्या तर तुमचा खूप फायदा होईल. तर आज आपण लिंबाचा रस आणि त्याच्या ज्या साली आहेत त्याच्यापासून वर्षभर टिकणाऱ्या 2 मस्त रेसिपीज बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे 10 ते 12 लिंब घेतलेली आहेत. तर तुम्हाला किती प्रमाणात लागतील ते लिंबाच्या साईजवर किंवा त्याच्यामध्ये किती रस निघतो त्याच्यावर डिपेंड आहे. हे लिंब आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत. बऱ्याच काय होतं, मोठी लिंब जर तुमच्याकडे असतील तर त्याच्यामध्ये रस भरपूर प्रमाणात निघतो, त्याच्यामुळे लिंबाचं प्रमाण कमी लागतं. तर हे कापून घेतल्यानंतर आपल्याला या लिंबांमधला रस आहे तो काढून घ्यायचा आहे. लिंबातला रस काढताना खूप जास्त दाबायचं नाही आहे, नाहीतर सालींमधला जो कडवटपणा आहे तो आपल्या रसामध्ये जातो आणि आपला रस आहे थोडासा कडवट लागतो. तर असं होऊ नये त्याच्यासाठी खूप जास्त जोरात दाबायचं नाही आहे. ह्या सालीसुद्धा आपल्या वेस्ट जाणार नाही आहे, त्याच्यासाठी थोडाफार रस त्याच्यात राहिला तर काहीच हरकत नाही आहे. तर एक मी वाटीभर इथे रस काढून घेतलेला आहे. तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे किंवा तुमच्याकडे किती लिंब आहेत त्याच्यानुसार हे तुम्ही प्रमाण ठरवू शकता. पण एखादं वाटी, छोटासा ग्लास वगैरे काही असेल त्याने आपल्याला सगळं काही मोजून घ्यायचं आहे. तर एक वाटीभर आपल्याला इथे रस झालेला आहे. तर त्याच वाटीने आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. तर या प्रकारची जी मोठी मोठी साखर असते बघा ती घ्यायची आहे. एकदम बारीक जी साखर असते ती घ्यायची नाही किंवा पिठी साखरसुद्धा नाही घ्यायची. ती टाकली तर आपलं हे मिश्रण आहे ते पातळ होऊन जाईल. तर एक वाटी रसासाठी आपल्याला इथे 3 वाट्या याच्यामध्ये साखर घालायची आणि या पद्धतीने पसरवून एका ताटामध्ये टाकायची आहे. शक्य असेल तेवढं मोठं आपल्याला ताट इथे घ्यायचं आहे आणि याची पातळ लेयर तयार करून घ्यायची. जेवढी तुमची पातळ लेयर असेल तेवढ्या लवकर आपला लिंबाचा रस आणि साखर हे सारण आहे ते कोरडं होईल. तर या पद्धतीने पसरवून घ्यायचे. मी ताट मोठं होतं म्हणून एकाच ताटामध्ये हे पसरवलेलं आहे. तुमच्याकडे मोठं ताट नसेल तर छोट्या ताटातसुद्धा तुम्ही पसरवू शकता आणि हवेला हे आपल्याला सुकवून घ्यायचं. एक रात्रभर असं सुकत ठेवायचं आहे. आता ज्या राहिलेल्या साली आहेत आपल्या त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. जेवढं शक्य होईल तेवढ्या याच्यातल्या बिया आपल्याला काढायच्या आहेत आणि याप्रमाणे जे लिंब आहेत ते कट करून घ्यायचे. याच्या मी बारीक अशा फोडी तयार करून घेते आहे. लिंबाचे जास्त बिया राहिल्यात थोडा कडवटपणा येऊ शकतो म्हणून आपण हे याच्यामधले जे बी आहेत ते काढून घेतो आहे आणि याची फोडी करून घेतो आहे. तर मी एका लिंबाच्या 8-8 फोडी अशा करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर एका स्टीमरमध्ये ह्या सगळ्या फोडी ठेवलेल्या आहेत. एखाद्या चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही हे वाफवून घेऊ शकता. तर हे आपल्याला 5 मिनटासाठी वाफवून घ्यायचे. 5 मिनटामध्ये आपलं लिंबू आहे ते छान वाफून जातं, छान शिजतात बघा. तर एक 5 मिनटानंतर आपण बघू तर आपल्या लिंबांचा रंगसुद्धा थोडाफार चेंज झालेला आहे बघा या सालींचा. तर चेक करून बघायचे शिजले आहेत की नाही. पण चाकूमध्ये अगदी सहज जातात ते आणि हाताने तोडून बघायचे. मऊ झालेले आहेत, एकदम मऊसूत अशा आपल्याला ह्या लिंबाच्या साली करून घ्यायच्यात. 5 मिनटामध्ये होऊन जातात. गॅस बंद करून हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात. थंड झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर आपल्या या लिंबाच्या साली आहेत त्या पूर्ण थंड झालेल्या आहेत. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला ओवा हातावर चोळून घालायचा आहे. चोळून घातल्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो छान उठून येतो, त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये चोळून घातलेला आहे. हिंग घालायचं असेल तर थोडंसं हिंग घालू शकता. 1 चमचाभर याच्यामध्ये गूळ घालायचा आहे म्हणजे लिंबाचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होऊन जातो, त्याच्यासाठी गूळ घातलेला आहे किंवा साखरसुद्धा घालू शकता. याच्यामध्ये 3 चमचे आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे सगळे हे मसाले आपले आपण याच्यामध्ये घातलेले आहेत ते पूर्ण सालींना व्यवस्थित लावून घ्यायचे म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो आपल्या लिंबाच्या सालीमध्ये छान चालल्या जाईल. तर याच्यावर एक झाकण ठेवून एक रात्रभर आपल्याला असंच ठेवायचे किंवा 12 ते 14 तासांसाठी झाकून ठेवायचं आहे बघा. तर मी एक रात्रभर
आपलं लोणचं आहे ते भिजत ठेवलेलं होतं बघा. मस्त मुरलेलं आहे लोणचं आणि हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे. एकदम ह्या सालींपासून इन्स्टंट असं आपलं लोणचं तयार होतं. तुम्ही हे खायला घेऊ शकता. एखाद्या एअरटाईट बरणीमध्ये तुम्ही भरून फ्रीजमध्ये वर्षभरासाठी हे लोणचं स्टोअर करू शकता. अजिबात खराब होत नाही आणि चवीला अप्रतिम लागतं. तर मस्त असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. जे आपण लिंबाचा रस आणि साखर फॅनखाली सुकत घातलेली होती ती पण बऱ्यापैकी सुकलेली आहे बघा. तर दुसऱ्या दिवशी या पद्धतीने आपल्याला एका काट्या चमच्याने साखर आहे ती मोकळी करून घ्यायची, नाहीतर ती ताटाला चिटकून बसते आणि ती मोकळी होत नाही नंतर. त्याच्यासाठी या पद्धतीने आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आणि परत पसरवून आपल्याला फॅनच्या हवेखाली सुकायला ठेवायची. साधारण 2 दिवस लागतात बघा सुकायला. तर तुम्ही ताटामध्ये किती पातळ किंवा किती जाड लेअर बनवली त्याच्यानुसार टायमिंग याचा कमी जास्त होऊ शकतो, पण आपल्याला ही सावलीमध्येच फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायची आहे. तर मला साधारण 2 दिवस लागलेले आहेत बघा हे सुकण्यासाठी. तर छान कोरडी आपली ही साखर झालेली, याला मस्त असा लिंबू सरबताचा फ्लेवर आलेला आहे. हे खडे तुम्ही असेच मुलांना किंवा तुम्ही स्वतःसुद्धा खाऊ शकतात. खूप टेस्टी लागतात बघा. त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं होतं. तो व्हिडिओ माझा इथे थोडासा स्किप झालेला आहे. तर अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे. तर मस्त आपलं लिंबू सरबताचं इथे प्रीमिक्स तयार झालेलं आहे बघा. हे प्रीमिक्स तुम्ही वर्षभरासाठी एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये रूम टेम्परेचरवर स्टोअर करू शकता. अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याच्यापासून एक सेकंदामध्ये सरबत बनवू शकता. स्टोअर करताना एखादी स्वच्छ बरणी घ्यायची, काचेची असो किंवा प्लास्टिकची असो, काहीच हरकत नाही. तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती बरणी तुम्ही इथे घेऊ शकता. तर काही लिंबांपासूनच मस्त असं आपण लिंबू सरबताचं प्रीमिक्स बनवलेलं आहे. तसंच लिंबाचं लोणचंसुद्धा बनवलेलं आहे इन्स्टंट. तर याच्यापासून आता आपल्याला सरबत बनवायचं आहे. तर एका ग्लासामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे. 1 ग्लासभरच मी इथे सरबत बनवते आहे. ते 2 छोटे चमचे मी याच्यामध्ये लिंबू सरबताची पावडर टाकलेली आहे. तर तुम्हाला फ्लेवर किती आवडतो याचा त्याच्यानुसार पाण्यामध्ये आपल्याला हे प्रीमिक्स टाकायचं आहे आणि मिक्स करून झटपट होणारं असं आपलं लिंबू सरबत तयार होतं. तर कितीही पाहुणे आले किंवा कितीही जणांसाठी तुम्हाला जर लिंबू सरबत बनवायचं असेल, अशी तुम्ही पावडर बनवून ठेवली तर अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही भरपूर असं लिंबू सरबत बनवून तयार करू शकता. खूप वेळ लागत नाही आणि खूप टेस्टी असं हे लिंबू सरबत तयार होतं. ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला घेऊन जायचं असेल तर हे तुम्ही बनवून एखाद्या बॉटलमध्ये घेऊन गेलात तरीही चालेल. तिथेही तुम्ही इन्स्टंटली याच्यापासून सरबत बनवू शकता आणि एकदा बनवून तुम्ही हे प्रीमिक्स आहे ते वर्षभरासाठी आरामशीर स्टोअर करू शकता.